माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू अमृता कशी आहे? काय म्हणाले डॉक्टर? क्रिटिकल आहे. अमृतावर उपचार करताना त्यांना खूप जास्त काळजी घ्यावी लागते. काय झालं डॉक्टर? कशी आहे माझी अमृता? अजिबात काळजीचं कारण नाही. तुमची मुलगी आता एकदम स्टेबल आहे. शी इज आउट ऑफ डेंजर नाव. पण पण काय डॉक्टर? आम्ही अमृताच्या बाळाला नाही वाचवू शकलो. डॉक्टर काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर म्हणाला होतात की मिस्टर किल्लेदार, मी प्रयत्न करेन असं म्हटलं होतं. पण खरी गोष्ट ही आहे की तुमच्या मुलीचा जीव वाचवणं खरोखर खूप अवघड गोष्ट होती. तरीही आपण आज अमृताला वाचवू शकलोय यात आनंद मानायला नको का? पण तिच्या बाळाला वाचवणं खरोखर अशक्य होतं. मिस्टर किल्लेदार, तुम्ही ना आता फक्त हाच विचार करा. अमृताला जर काही झालं असतं तर आज तुमची अवस्था काय झाली असती? अहो, आज आपण अमृताचा जीव वाचवलाय. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे हो. डॉक्टर, तुमचे उपकार आम्ही कधी नाही विसरणार. तुमच्यामुळे आमची अमृता आम्हाला परत मिळाली. डॉक्टर, अमृताला भेटू शकतो का? नाही नाही, आत्ता नाही. कारण अजूनही ती अनकॉन्शियस आहे आणि आणखीन काही तास लागतील तिला शुद्धीवर यायला. ती शुद्धीवर आली की आम्ही लगेच तुम्हा लोकांना कळवू. ओके, प्लीज टेक केअर. हे बघ दादा, कोणी मला काहीही समजावण्याचा प्रयत्न करू नका. समजावण्यासारखं आणि बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाही आता. जर का तुम्ही जसे बोलणार असाल तर अमृताला कोण धीर देणार? दादा आणि आत्याला
कसं सांगायचं हे? वामन, वामन तू घरी जा, आतेबाईला समजाव. कारण हे सगळं मी तिला फोनवर नाही समजावू शकत. आता खरंच तुम्ही घरी जा. मी आहे इकडे यांच्या बरोबर. काय वंगाळ नशीब आहे हो अमृताचे. फुटकच म्हणायचं ते. मी काय बी करायला जातोय तिलाच भोवते ते. तुम्ही आजपर्यंत एक तरी काम सरळ केलंय का हो? आता ते औषध अमृतानं घेतलं की नाही म्हणजे तिच्या पोटातलं पोर 101% गचकणार. आणि म्हणजे आणखीच पोर त्याचं काय करायचं? मी काय म्हणतो, आणखीन औषध घेऊन येऊ काय? तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? तशी शंका वाटते काय? अमृताच्या या प्रकारामुळे सगळे सावध झाले. आपल्यावर कोणाचा संशय नसला ना तरी दुसऱ्या कोणावर तरी नक्की येणार. म्हणून सांगते, काही दिवस शांत राहा आणि तोंड बंद ठेवा. बोला. नाही तुम्ही बंद ठेवा म्हणलात ना, म्हणून बंद ठेवलं मी. बरं मी काय म्हणतो, आज नाही तर उद्या जानकीचं पोर संपवायचं ना? नाही, नको नको. उगाच आता ताईपणा नको. त्यापेक्षा दुसरं काम करा. दुसरं काय? माझ्या पाठीमागं एवढी काम आहेत काही विचारू नका. सध्या हाताला नुसतं यश आहे हो. बोला तुम्ही, पटापट करून टाकतो. तुम्हाला जो कोणी म्हातारा सापडलाय ना त्याचं काहीतरी करा. कारण जर त्याला किल्लेदारांची सगळी अंडी पिल्ली माहिती असतील तर आपल्या हाताला नक्कीच काहीतरी लागेल. नक्की म्हणजे नक्की काय? एखादा खजिना बिजिना लागणार नाही ना हाताला? खजिना हा काही फक्त पैशाच्याच रूपात नसतो. कधी कधी एखादं गुपित हे पैशापेक्षाही मोठं काम करून जातं. त्या म्हाताऱ्याला बोलतं करा. करतो करतो. त्याच्या जिभेला मधाचं बोट लावतो म्हणजे वकलते पटापटा. आणि 4 दिवस इथं आता काय आहे, नुसते रडारडच हो. त्यापेक्षा रमावती फिरून येतो मस्तपैकी. जाताय पण येताना आनंदाची बातमी आणा. आणणार आणणार. आईला देवींचा आशीर्वाद पाहिजे डॉक्टर. या आता. येऊ येतो. फोन का नाही उचलत आहात? कसा घेऊ? युगंधराचा फोन आहे. मी तिला माझ्याकडे द्या, मी बोलते त्यांच्याशी. वामन, अरे काय झालंय काय? तुम्ही घरी फोन का नाही करत आहात कोणी? त्या सगळ्याच गोष्टी फोनवर नाही ना सांगता येत. ऐकणाऱ्याची काय मनस्थिती असेल असा विचार करून भीती वाटते. असं का बोलतोयस रे तू?
काय काय झालंय माझ्या अमृताला? बोलणार आहे. काय झालंय अमृताला? अमृता बरी आहे. तिला वाचवू शकले डॉक्टर. तिचं बाळ नाही वाचवू शकले. आत्या सावर स्वतःला. आत्या सावर स्वतःला. आत्या. अरे या घरात आता कोणी कोणाला सावर म्हणायचं रे? माझ्या अमृताने काय पाप केलं होतं म्हणून जगातली सगळी दुःख तिच्याच वाट्याला यावे? आत्या आत्या आता उद्या अमृता घरी येईल तेव्हा तिला आधार देणारं कोणीतरी हवं की नाही? हा? तुझ्याशिवाय कोण आहे सांग? नका रे अंत पाहू माझा. नका अंत पाहू. कुणालाही आधार द्यायची ताकद नाही रे राहिली आता माझ्या. आत्या समजतंय ना की हे सगळं खूप विचित्र आहे, अवघड आहे. आपल्या घरात हे कायच पण नाईलाज आहे ग. उद्या अमृताच्या पाठीवरून मायेनं आईचा हात फिरवणारं दुसरं कोण आहे घरात सांग? तूच करू शकतेस की नाही? काय म्हणाली ती? काही नाही. अमृताला इकडे आणलं आहे त्यांना कळवलं नाही म्हणून खूप रागवल्या होत्या त्या. मी त्यांना समजावायचा प्रयत्न केला पण त्यांना हेही सांगितलं की तुमची धावपळ होऊ नये म्हणून तुम्हाला सांगितलं नाही म्हणून. अजून काही म्हणाली? हो, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय ते विचारत होत्या. त्यांना इकडे यायचं होतं. आता एवढ्या रात्री येणार होती ती? मी त्यांना हेच सांगितलं. त्यांना म्हटलं की इकडे आत्ता येऊन काहीच उपयोग नाही कारण आम्हालाही अमृताला भेटू दिलं नाही. मग थोड्या शांत झाल्या त्या. एवढं कळल्यानंतरही काही बोलली नाही ती? नाही म्हणजे मीच त्यांना फारसं काही सांगितलं नाही. त्या घरी एकट्या असतात ना म्हणून. असं किती दिवस लपवून ठेवणार तिच्यापासून? निदान आजची रात्र तरी. मिस्टर किल्लेदार, आता तुम्हाला कणखर बनायला हवं. मला मान्य आहे अशा वेळी शब्द अपुरे पडतात आणि दुसऱ्यांना कुठल्या शब्दात दिलासा द्यावा हेच कळत नाही. पण मिस्टर किल्लेदार, निदान अमृतासाठी तुम्ही दोघांनी एकत्र येऊन काहीतरी करायला हवं. डॉक्टर अमृता अजून शुद्धीवर आली नाहीये म्हणून उद्या ती शुद्धीवर आल्यानंतर तिला काय उत्तर देऊ मी? अहो पण म्हणून तर मी आज तुम्हाला भेटायला आले. उद्या तुम्ही अमृतासमोर कशा पद्धतीने जाता यावरच तिची पुढची सगळी डेव्हलपमेंट अवलंबून आहे. आणि एक चांगली गोष्ट आहेच की आज जरी तिच्याबरोबर काहीही अपघात झालेला असला तरी भविष्यात ती आई नक्कीच होऊ शकणार आहे. काय झालं?
तिचा नवरा या जगात नाहीये. ओ गॉड, आय एम सो सॉरी. म्हणजे यापुढे आपण अमृताला जरा जास्त जपायला हवं. डॉक्टर, आम्ही तिची पूर्ण काळजी घेऊ. तिच्यासाठी वाटेल ते करायला लागलं ना तरी करू. कशाचीही गरज पडली तरी मला नक्की सांगा, मी इथेच आहे. एक मिनिट डॉक्टर. मगाशी तुम्ही म्हणालात शब्द अपुरे पडतात अशा वेळी. एवढंच सांगा, माझ्या मुलीला मी तुझं बाळ जन्माआधीच गेलंय हे कसं सांगू? कुठून गोळा करू शब्द? आत्याबाई, आत्याबाई, तुमच्या डोळ्यात पाणी. म्हणजे कानावर आलेली बातमी खरी आहे ना? आपल्या अमृताताईचं बाळ गेलं. अमृताचं बाळ गेलं. नाही बघवलं परमेश्वराला तिचं सुख. निष्ठुरपणे हिरावून घेतलं तिचं आई. पण अहो, तर शांत व्हा आत्याबाई. कशाला जीवाला एवढा त्रास करून घेत? का असा वागतो हा परमेश्वर? कुणाचं वाकडं केलं माझ्या लेकराने? का पुन्हा पुन्हा संकट तिच्याच वर येतात? अहो, तर दैव क्रूर असतं म्हणायचं आणि गप्प बसायचं. माझं पोरग घेऊन पोट नाही भरलं त्याच, तर अमृताताईचं पोरग घेऊन गेला होता. तू जाग बाई इथून. मला नाही बोलायचं तुझ्याशी. अहो, पण मी काय केलंय आता? तुला इथून जा म्हटलेलं कळत नाही? आत्याबाई, अहो, नवरा बायकोनी दोघांनी मिळून घरातल्या सगळ्यांना मारायचं ठरवलंय तुम्ही. जा. रिपोर्ट्स तयार करून माझ्याकडे घेऊन ये. अरे वा, गुड मॉर्निंग अमृता. कशी आहेस तू? बाय द वे, मी डॉक्टर श्रद्धा कामत. मीच तुझं ऑपरेशन केलंय. एव्हरीथिंग इज ऑल राईट नाव. डॉक्टर, माझं ऑपरेशन झालं ना? हो. मग माझं बाळ कुठे? बाळ
अमृता, आय एम सो सॉरी. अगं पण परिस्थितीच अशी होती ना की आम्ही तुझं बाळ नाही वाचवू शकलो. आय एम सो सॉरी. आम्ही तुझं बाळ नाही वाचवू शकलो. काय? अमृता, नाही डॉक्टर. अमृता थोडं. डॉक्टर तुम्ही खोटं बोलताय. माझं बाळ कुठे आहे? अगं अमृता, समजून घेण्याचा प्रयत्न कर. डॉक्टर तुम्ही समजून घ्या ना, माझं बाळ कुठे आहे? डॉक्टर सांगा ना. अमृता. डॉक्टर माझं बाळ कुठे आहे? हे बघ अमृता, आयुष्यात कधी कधी काही गोष्टी इतक्या अचानक घडतात ना की त्यावेळेस आपल्या हातात काहीच राहत नाही बघ. अमृता, अमृता, अगं सावर स्वतःला. डॉक्टर